कुटुंबीय, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एवढंच काय तर आज संपूर्ण महाराष्ट्र रडतोय कारण दादांचं जाणं. खरं सांगायचं झालं तर दादा गेलेत यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नाहीये. आता दादा येतील आणि काहीतरी मिश्किल टिप्पणी करतील असं अजूनही वाटतंय. मात्र दादा आता आपल्यात नाहीये हे स्वीकारायला हवं. दादांच्या जाण्याने राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून निघणं तर शक्यच नाहीये, पण दादांचा आचार आणि विचार अवलंबून राजकीय नेत्यांना आणि तसेच आपल्याला सुद्धा दादा जिवंत ठेवता येतील. आज दादांना अलविदा करत असताना त्यांचे गुण, त्यांचे विचार आत्मसात करण्याचं वचन देऊया. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्ही पाहत आहात आपलं देवगिरी. वक्तशीर दादा. वेळेची कदर करायला खऱ्या अर्थाने कुणी शिकवलं असेल तर ते दादांनी. खरं तर राजकारणी म्हटल्यावर उशीर होणारच किंवा ते उशिरा येणारच असं आपल्याला वाटतं, पण दादा त्याला अपवाद आहे. कारण कार्यक्रम कोणताही असो, अजितदादांनी नेहमीच वेळ पाळली. पहाटेपासून अजितदादांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. आपल्या दिवसातील प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद कसा पुरेपूर वापरता येईल यावर अजितदादांचा भर असायचा. अजितदादांचा हाच वक्तशीरपणा इथून पुढच्या राजकीय नेत्यांनी त्यांच्या आचरणात आणायला पाहिजे. स्पष्ट वक्ते दादा. राजकारणी म्हटलं की मोठमोठ्या गप्पा आणि पोकळ आश्वासनं आठवतात, पण अजितदादांच्या बाबतीत तसं नव्हतं. काम होणार असेल तर हो, नाही तर स्पष्टपणे नाही सांगणाऱ्यातले दादा होते. दादांनी दिलेली आश्वासनं कधीच पोकळ वाटली नाहीत, कारण त्यांच्या प्रत्येक आश्वासनात प्रॅक्टिकलिटी होती. त्यांचं फक्त आश्वासन नसायचं, तो दादाचा वादा होता जो पूर्ण व्हायचाच, किंबहुना दादा तो पूर्ण करायचेच. त्यामुळे दादांचा हाच स्पष्ट वक्तेपणा आणि दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याचं तंत्र राजकीय नेत्यांनी आत्मसात करायला हवं. लोकांमध्ये रमलेले दादा. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अशी मोठी मोठी पदं भूषवणाऱ्या दादांचे पाय नेहमीच जमिनीवर होते. ज्या लोकांमुळे आपण मोठे झालो त्या लोकांमध्ये दादा रमायचे. त्यांचे प्रश्न स्वतःहून सोडवायचे. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. आज त्यांच्या अपघाताच्या बातमीनंतर रुग्णालयाबाहेर दाटलेली गर्दी त्यांचा लोकसंग्रह दर्शवते. दादांचा हाच गुण खरोखर आत्मसात करण्याजोगा आहे. कुटुंब वत्सल दादा. फक्त पवार कुटुंब नाही तर संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे असं दादा समजवायचे आणि त्याचप्रमाणे ते संपूर्ण महाराष्ट्राची कुटुंबाप्रमाणे काळजी सुद्धा घ्यायचे. पवार कुटुंबात सुद्धा दादा एक आधारवड होते. परिवारासाठी काय चूक, काय बरोबर हे दादांना अचूक माहिती असायचं. तर कधी स्वतःची चूक असेल तर ती देखील मोठ्या मनाने ते मान्य करायचे. कुटुंबाला आधार देणारे, कुटुंबियांसाठी झटणारे असे दादा नारळाप्रमाणे होते. बाहेरून कठीण वाटले तरी आतून मऊ आणि प्रेमाने भरलेले, जे आपण नक्कीच शिकायला हवं. सांगण्यासारखे दादांचे खूप गुण आहेत आणि प्रचंड आठवणी देखील आहेत, पण त्या आठवणींसोबत डोळे देखील भरून येत आहेत. त्यामुळे आज इथेच थांबूयात. महाराष्ट्राने आज काम करणारा, आपला हक्काचा माणूस गमावलाय. महाराष्ट्राने आज त्यांचा दादा गमावलाय. ही पोकळी नक्कीच भरून निघण्यासारखी नाहीये. दादा आता परत येणार नाहीयेत, पण त्यांच्या आठवणी, त्यांचा विचार, त्यांनी घालून दिलेल्या कामाचा आदर्श चिरकाल आपल्या सोबत टिकेल. आणि दादांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी घालून दिलेला विचार आपण चिरकाल आपल्या सोबत ठेवू, हीच त्यांच्यासाठी सर्वोत्तम श्रद्धांजली ठरेल. आपल्या देवगिरीकडून दादांना अखेरचा सलाम.